सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी साठी राखीव करण्यात आले। सर्व राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे आणि आता त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आलाय। पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसींसाठी राखीव। सर्व राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या हालचालींना वेग। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आलाय। मागील काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालंय। अधिसूचनेत सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी असा जाहीर झालाय। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्येच जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे। यासाठी सोलापूर जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष हे आता निवडणुकीच्या तयारीला लागले। आमचे नेते, आमचे मार्गदर्शक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ही महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी कमळाच्या चिन्हावर लढणार आहे। यामध्ये कोणतीही शंका नाही, हे मी खात्रीने तुम्हाला सांगतो। जरी केव्हाही जरी इलेक्शन निवडणुका जाहीर झाल्या तरी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी निवडणुकीसाठी सज्ज आहे आणि आमचा विजय यावेळी निश्चित आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांवर निवडणुका पार पडणार आहे। सोलापूर जिल्हा परिषद हे राजकीय पक्षांचा केंद्रबिंदू मानलं जातं। त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भाजप, शिवसेना ठाकरे पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि अन्य पक्षांनी आपापल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, गाव दौरे, बैठका अशा पद्धतीची जोरदार मोर्चे बांधणी राजकीय पक्षांकडून सुरू आहे। महाराष्ट्र वतीनं या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवून निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये मनसेचा झेंडा सोलापूर जिल्हा परिषदेवर रोवणार आहे याची मला खात्री आहे। उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना जे काही विकास कामं केलेले आहेत त्या विकास कामाच्या धर्तीवरती या सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं जे तयारी आहे आमची सध्या सगळ्या पद्धतीनं तयारी चालू आहे। जर महाविकास आघाडी झालं तर महाविकास आघाडी बरोबर आम्ही आपले उमेदवार काय असेल ते ठरवू, नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही संपूर्ण जिल्हा परिषद असू द्या पंचायत समितीचा स्वबळावर आमची तयारी झालेली आहे। सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक ही महत्त्वाची निवडणूक मानली जाते। यासाठी राजकीय पक्षांकडून स्थानिक पातळीवर मोठी तयारी केली जात असते। मात्र राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष हे महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीत उतरणार का, तर दुसरीकडे भाजप, शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे देखील युती म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। अभिराज उबाळेसह वसीम अतार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।